राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा पेच कायम असतानाच आता संजय राऊतांनी शरद पवारांच्या खासदारकीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं। शरद पवारांची राज्यसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा असून आम्ही एकत्रित बसून निर्णय घेऊ असं राऊत म्हणाले। मात्र विलीनीकरण झाल्यास भूमिका बदलू शकतात असंही राऊतांनी म्हटलंय। राज्यसभेतील अनेक खासदारांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपणार असून यामध्ये शरद पवारांचाही समावेश आहे। राऊतांच्या वक्तव्यामुळे पवार निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला। पवारांसह फौजिया खान, उद्धव ठाकरे गटाच्या प्रियंका चतुर्वेदी, काँग्रेसच्या रजनी पाटील, भाजपचे भागवत कराड, धैर्यशील पाटील आणि रामदास आठवले यांचा कार्यकाळ संपणार आहे। महाविकास आघाडीच्या आमदारांचं सध्याचं संख्याबळ पाहता मवियाला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे। मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली। त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं। आता या तीन पक्षामध्ये चर्चा होईल। शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, 60 वर्षापेक्षा जास्त काळ त्यांना संसदीय कार्याचा अनुभव आहे। त्याच्यामुळे जर शरद पवार साहेबांनी ही भूमिका व्यक्त केली आहे आणि ही भूमिका त्यांनी काँग्रेसलाही सांगितलेली आहे, त्याच्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये या विषयावर चर्चा होईल। खोकला आणि छातीत